आपण बघत आहात आवाज कसमादेचा। दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध साक्री पोलिसांनी धडक कारवाई करत मोठं यश मिळवलंय। पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून तब्बल 7,45,000 रुपये किमतीच्या 18 मोटरसायकली जप्त केल्या असून दुचाकी चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आणले। साक्री पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना 12 जून रोजी गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी मसदी येथून मुख्य संशयित निलेश रमेश खैरनार वय वर्ष 32 याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यानं आपल्या इतर साथीदारांसह साक्री तसेच परिसरातील विविध भागांमधून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। तपासात दिशांत रामदास अहिरे वय वर्ष 26, विशाल राजेंद्र अहिरे वय वर्ष 24 दोघे राहणार जायखेडा तालुका सठाणा तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झाले। या चौघांकडून पोलिसांनी 18 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केलेत। या कारवाईमुळे साक्री पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे तब्बल 9 गुन्हे उघडकीस आले असून चोरीस गेलेली वाहनं त्यांच्या मालकांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि पोलीस उपअधीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, विकास शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रोंदळ, राजू जाधव तसेच पोलीस कर्मचारी बापू रायते, संदीप सावळे, मयूर चौधरी, नारायण चव्हाण, साईनाथ पवार, सुशील कुमार सूर्यवंशी आणि अमोल पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला। दरम्यान संबंधित आरोपींकडून सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव परिसरातील काही नागरिकांनी मोटारसायकली खरेदी केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे अशा वाहनधारकांनी स्वतःहून साक्री पोलीस ठाण्यात संपर्क साधून वाहनं जमा करावीत असं आवाहन करण्यात आलंय। अन्यथा तपासादरम्यान चोरीची वाहनं आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा साक्री पोलिसांनी दिला। या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून गुन्हेगारांविरोधात साक्री पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय।